मंडळी राम राम. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, एखाद्याचा विरोध करता करता किंवा एखाद्याला नावं ठेवत असताना आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा जे आपलं हित सांभाळतात किंवा जे आपलं हित टाकतात कायम, अशा लोकांना सुद्धा आपण दुखावून बसतो आणि नकळत झालेली ही चूक आपल्याला त्याचा परिणाम फार मोठा भोगावा लागतो. आता हे आपण ते सातत्याने गोष्ट बघत असून ह्या गोष्टी असे होतात बऱ्याच जणांकडून, जे सार्वजनिक जीवनामध्ये आहे किंवा राजकीय परिक्षेत्रामध्ये काम करतात. अशा लोकांना ह्या बाबतीत मोठी काळजी घ्यावी लागते मित्रांनो, की आपले जे हितचिंतक आहे, आपले जे शुभचिंतक आहे, ह्या लोकांना दुखून चालत नाही किंवा त्यांना नाराज करून पण चालत नाही. तर अशा वेळेस आपण काय बोलावं काय नाही याचं विशिष्ट असं ध्यान द्यावं लागतं. विशेष ध्यान करून आपण आपलं वक्तव्य ठेवावं लागतं सार्वजनिक जीवनातल्या लोकांना. आता मी हे कशाबद्दल बोलत असेल मित्रांनो, आपण कदाचित ओळखलं असेल. आता ह्या गोष्टीला 2 दिवस झाले, जुनी बातमी झाली, परंतु मी आज बोलतोय. तर मित्रांनो, ही जी सगळं मी काय जे बोलतो ना, ते आदित्य ठाकरे साहेबांबद्दल बोलतो. त्यांची 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. म्हणजे त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही वेगवेगळे आरोप केले होते, आदित्य ठाकरेंच्या जवळचा जो व्यक्ती कोण रोमिल छेडा म्हणून, काय त्याला कोविड काळामध्ये कशा प्रकारे फायदा पोहोचेल ह्या गोष्टी त्यावेळेच्या सरकारमधील लोकांनी किंवा आदित्य ठाकरे साहेबांच्या जवळच्या व्यक्तींनी कसा प्रयत्न केला याचा आरोप मंत्रालयामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये केलेला आपण ऐकला असेल, आपण बघितलं असेल मित्रांनो. तर ह्या संदर्भात पत्रकार परिषद घेत होते आदित्य साहेब, आणि त्यावेळेस आदित्य ठाकरे साहेबांनी जे पत्रकार होते ते वेगवेगळे प्रश्न विचारत होते आणि आपल्याला न आवडणाऱ्या प्रश्नावर आपण कसं भांबवलं जातो किंवा समोरच्या व्यक्तीला एखाद्या पत्रकारांनाच एक पेड पत्रकार म्हणून संबोधलं जातो. आता हे सगळ्या गोष्टी होत असताना आपण ऐकलं असेल ते मित्रांनो, की जी ती महिला होती त्यांनी प्रश्न विचारला आदित्य साहेबांना, की तुम्ही हे जे काय आरोप करतात 1.5 वर्षामध्ये जे काही एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा जे काही वेगवेगळे रस्ते बनवतात किंवा जे काही वेगवेगळे विकास प्रकल्प राबवले जातात त्याच्यातून कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो ते आरोप करत होते. त्यावेळेस त्या महिला पत्रकारांनी त्यांना विचारलं की हे तुम्ही सर्व विधिमंडळात का मांडलं नाही? महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू होतं नागपूरला, त्यावेळेस तुम्ही हे सगळे प्रश्न का मांडले नाही? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी विधिमंडळात मांडलं ते यायचा एक प्रश्न का काय, असे 2 प्रश्न उपस्थित केले. परंतु आज जे आरोप करतात ते त्यांनी तिथं विधिमंडळात काय केले नव्हते मित्रांनो. कारण विधिमंडळात आरोप करताना तुम्हाला पुरावे निश्चित ते आरोप करावे लागतात. आणि दुसऱ्या एका पत्रकारांनी विचारलं होतं, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही तिकडचे पत्रकार आहात का? म्हणजे एकनाथ शिंदेना मी जे काय आरोप करतोय त्याचे उत्तर तुम्ही घेऊन या एकनाथ शिंदेकडून, मुख्यमंत्र्यांकडून, मग मला प्रश्न करा तुम्ही तिकडचे पत्रकार आहात असं वगैरे वगैरे. आणि मित्रांनो, हा सरळ आरोप पत्रकारितेवर होता की पत्रकारिता पेड झालेली आहे, काही इकडचे पत्रकार काही तिकडचे पत्रकार, आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा ते कळत आहेत मित्रांनो, की ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या लोकांची तळी उचलताना हे पत्रकार दिसतात त्यावेळेस ते आपल्याला वाटतंय की माझे आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही वक्तव्य केलं होतं की पेड पत्रकारिता किंवा चाय बिस्कुट किंवा एक शब्द त्यांनी आता आठवणा मला, ते पत्रकार आहे काही असे. तर त्याच्यानंतर भाजपचे जे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी एक वक्तव्य केलं होतं की पत्रकारांना तुम्ही धाब्यावर घेऊन जाताना चहा पाणी करा वगैरे वगैरे काहीतरी, आणि त्याच्यावर मोठं कौर माजलं होतं. पत्रकार संघाने त्याचा निषेध केला होता. पत्रकार लोक बरेचसे आंदोलन केले होते आणि जवळजवळ 8 दिवस इतकी टीका बावनकुळे साहेबांवर चालू होती पत्रकारां लोकांकडून. पण आज सरळ आदित्य साहेबांनी पत्रकारांनाच आरोप केले की तुम्ही तिकडचे पत्रकार आहे. म्हणजे हे जे काय बाकीचे पत्रकार आहे हे यांचे पत्रकार आहे, म्हणजे हे आमच्याकडचे पत्रकार असताना तुम्ही तिकडचे प्रश्न कसे विचारतात, म्हणजे आम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न कसे विचारतात, असा सरळ आरोप आदित्य साहेबांनी केला. परंतु कोणत्याही पत्रकार संघाने किंवा पत्रकारांनी त्यावर निषेध नोंदवला नाही किंवा आदित्य ठाकरे साहेबांकडे स्पष्टीकरण मागितलं नाही.
आम्ही इकडचे तिकडचे तुम्ही कसं काय म्हणतात, पत्रकार तर निपक्ष असतो, पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि पत्रकारांनी हे जे काही संविधान म्हणा किंवा सगळ्या गोष्टी आहेत ते टिकून धरले आहे. जनतेचा आणि जनता आणि नेते यांचा दुवा म्हणून पत्रकार काम करतो. म्हणजे सरकार आणि जनता यांच्यातले जे काही दुवा किंवा वेगवेगळ्या गोष्टी माहिती करण्यासाठी पत्रकार आपलं आयुष्य वेचत असतो, किंवा आपली जी काही बुद्धिमत्ता आहे ती वापरत असतो. सर्वसामान्य जनतेला सगळे जे आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न, कायदे म्हणजे काय काय निर्णय घेतले ह्या सरकारने म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा, यांचं काम यांना समजून सांगण्याचं काम पत्रकार करत असतो जनतेला. परंतु परंतु आजची पत्रकारिता अशी आहे का, असं वाटतं का मित्रांनो तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना? तर असं वाटत नाही. फक्त पत्रकार म्हणजे हा नेता असा बोलला किंवा आदित्य साहेब एकनाथ शिंदेबद्दल असे बोलले, एकनाथ शिंदे आदित्य साहेबांबद्दल असे बोलले, तुमचं मत काय? म्हणजे ते समोरच्यालाच आपलं त्यांचं मत विचारून घेता, परंतु यावर ते काय असं का बरं बोलता बुवा? आता जे काय रोमिल छेडा प्रकरण आहे त्या संदर्भात एकाही पत्रकाराची हिंमत झाली नाही का एवढा आरोप एकनाथ शिंदे साहेबांनी विधिमंडळात केला, त्याचं उत्तर काय आहे? हा कोण रोमिल छेडा आहे किंवा तुमच्या जे काही मावस भाऊ आहे सरदे काय वरुण सरदेसाई यांचं तुमच्यातलं जे काही सरकार होतं त्यांचं कोणतं हे होतं का वेगवेगळ्या मिटिंगला उभं राहायचं? त्यांचं काय पद होतं? जे काही सरकारच्या मिटिंग आहे त्याला पण ते हजर राहायचे. म्हणजे याचं स्पष्टीकरण आदित्य साहेब देऊ शकले का? नाही. तर हे प्रश्न विचारायला हवे, परंतु विचारता कसं की तुम्ही म्हणजे त्यांनी सरळच आरोप केला ना की आम्हाला तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रश्न विचारायचा नाही. तुम्ही तिकडचे पत्रकार असेल, तुम्ही त्यांना आम्ही जे आरोप केले त्याचे उत्तर बाकी तुम्ही तिकडून घ्या, म्हणजे विरोधी पक्षांकडून घ्या, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब किंवा भाजप या लोकांकडून तुम्ही पत्रकारांनी उत्तर घ्या, आम्ही नाही विचारणार. परंतु आम्ही जे काय प्रश्न त्यांचे जे प्रश्न आहे ना त्यांनी उपस्थित केले ते काय आम्हाला विचारू नका. म्हणजे ही जी काय दोगली नीती महाविकास आघाडीच्या एकंदरच सगळ्या नेत्यांची म्हणजे आपण बघतो, आदित्य साहेबांची म्हणजे त्यांची राजकारणामधली स्थिती, परंतु आपलं वय काय, कोणत्या व्यक्तीबद्दल आपण आरोप करतो किंवा आता ते सातत्याने एकनाथ शिंदेना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. म्हणजे घटनाबाह्य कशी आहे हे सुद्धा ते समजून सांगू शकले नाही. घटनाबाह्य जर नसेल, घटनाबाह्य म्हणजे त्यांनी घटनेची शपथ घेऊनच मुख्यमंत्री झाले ना, मग घटनाबाह्य कसे हे पण ते समजून सांगू शकले नाही. फक्त त्यांचा पक्ष त्यांनी त्यांचं सरकार पाडलं, शिवसेनेचे दुभंग केला म्हणून ते घटनाबाह्य झाले का, असं पण ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही. फक्त आमचं सरकार पाडलं, शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यामुळे ते घटनाबाह्य आहे, गद्दार आहे, 50 खोके त्यांनी घेतलेले आहे, वेगवेगळे आरोप ते सातत्याने करतात. परंतु याचा प्रूफ काय देत नाही. कुठून आणले 50 खोके? याचा प्रूफ आतापर्यंत दिलाय का? कोणत्या माध्यमातून ह्या जे काही 40, 42, 45 लोक फुटून गेले शिवसेनेतून, यांना 50 खोके कोणाकडून मिळाले? याचं काही कायदे प्रूफ त्यांनी दाखवला का? नाही दाखवलं मित्रांनो. परंतु कसं आरोप सातत्याने करत राहायचं, आपलं म्हणणं मांडत राहायचं. पत्रकार लोक ते ऐकतात आणि टीव्हीवर दाखवतात सातत्याने की आदित्य साहेबांनी एकनाथ शिंदेना टोला लगावला, झापलं, असे अनेक शब्द आपण बघत असत. परंतु ज्यावेळेस हाच नेता पत्रकारांना एक इकडच्या तिकडच्या का इकडचे पत्रकार तिकडचे पत्रकार याचं विभाजन करतो, त्याबद्दल कोणत्याही पत्रकाराने त्याचा साधा निषेध पण केलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणून ही जी काही दोगली पत्रकारिता आहे आणि एका पक्षाचं किंवा एका याचं लांबून चालून करणं, त्यांची वाहवा करणं, त्यांचे गुणगान गाणं, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळं जे पत्रकारितेचं काम आहे मेन की समाज प्रबोधन करणं, जनतेला सजग करणं, जनतेच्या प्रश्न मांडणं नेत्यांपुढं. कारण सर्वसामान्य जनता प्रश्न मांडू शकत नाही, नेत्यांपर्यंत जाऊ शकत नाही, सरकारपर्यंत जाऊ शकत नाही. त्यांचे दुवा म्हणून पत्रकारांनी ते काम करायला हवं. परंतु ते बाकी राहिलं वेगळं. परंतु येणे टोला मारला आणि येणे आमका म्हटलं आणि त्याने तमका म्हटलं, ह्या गोष्टी चालू राहतात मित्रांनो. आणि त्याच्यातून जे मेन गोष्ट पत्रकारितेची होती की समाज प्रबोधन करणं, समाज माध्यम सरकार आणि सामान्य जनता यांच्यातलं दुवा म्हणून काम करणं, ही जी भूमिका आहे ती पत्रकार लोक विसरले का काय, अशी शंका उपस्थित व्हायला लागली.